चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदावासा चिदंबर नमोऽस्तु ते अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. राजाराम महाराजांचा अजून एक असा अभंग पाहूया, ज्यात राजाराम महाराज मनाला काय सांगतायत. तीर्थयात्रा केल्याने शरीराला कष्ट होणार आहे, शरीराला क्षीण व अहम यांची वाढ होणार आहे, दुसरं काही होणार नाहीये. असं का म्हणतात बरं राजाराम महाराज? आपण तीर्थयात्रेला जावं असं सर्व संत म्हणतात. कर्मयोग आहे ते. तीर्थयात्रे पायीने घडणे ते कर्मयोग आहे. आपले कर्म 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 करून घेत असतो देव आपल्याकडून तीर्थयात्रेला घेऊन. मग राजारामजी महाराज तीर्थयात्रेला गेल्याने शरीराला क्षीण का होणार आहे असं म्हणतात, तर आपण त्याचा अभंगात पाहूया. काय सांगतात अभंगामार्फत, काय बोध करतायत मनाला ते पाहूया. बळेची धरिला देह अहंभाव, आपणाची देव अंगी असे, हृदयी तो देव न ओळखे तयासी, हिंडी तीर्थकासी भ्रमितसे, सृष्टीवरी फिरे नाना तीर्थे स्थाने, नवे शुद्ध मन कदा काळी, चिदंबरदास म्हणे तो भोपळा, तीर्थी बुडविला कडूर आहे. काय म्हणतात बघा राजारामजी महाराज. उत्तमा सहज अवस्था, तीर्थयात्रा अधमोत्तमा, असे संतांचं वचन आहे. सहज अवस्था, नॅचरल राहणे, साहजिक राहणे उत्तम अवस्था आहे. आणि तीर्थयात्रा काय आहे? अधमोत्तमा म्हणतात. का असं म्हणतात? तीर्थयात्रेला मूल्य आहे, निश्चित आहे, पण त्याला मर्यादा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. काय आहे? जे काय आपण साधन करतोय, जप करा, नामस्मरण करा, पुढे तीर्थयात्रा करा, सेवा करा, आश्रमात जा, हे सगळे साधन आपल्या काय आहे, ध्येय प्राप्तीसाठी आहे, चिदंबराच्या प्राप्तीसाठी दिलेले साधन आहे ते. पण आपण ह्याच्यातच साधनेतच गुरफटून जातो. तीर्थयात्रेला जातोय आपण, शरीराने आपण कर्मयोग करतो, तीर्थयात्रेला जातो तर शुद्धी होणार, पुण्य मिळणार, निश्चित मिळणार आहे, पण ते फायनल नाही आहे. आपण काय करतो? तीर्थयात्रेला बहुधा कशासाठी जातो? मिरवण्यासाठी जातो. आता आपण म्हणणार, राजाराम महाराजांना प्रश्न विचारणार, असं कसं म्हणता राजाराम महाराज, आम्ही तीर्थयात्रेला शुद्ध भावनेने जातो. शुद्ध भावना म्हणजे काय आहे? शुद्ध अंतःकरण म्हणजे काय आहे? मी कशासाठी जातो आहे तीर्थयात्रेला? बाबुळगावला जातोय का? चिदंबर आणि माझ्या शिवाय दुसरं कोणी येता कामा नाही मध्ये. वस्तू, विषय, जगत. ट्रेनमध्ये बसलो, सुरू झाली गप्पा गोष्टी. कुठे चाललोय? बाबुळगावला, मुरगोडला चाललोय, श्रीशैलला चालू आहे. पोचलो, तीर्थयात्रेच्या क्षेत्रात पोचलो, तर तिथे सुरू, हे आम्ही पोचलो आहोत. मंदिरात गेलो, अरे बापरे एवढी मोठी लाईन आहे तिकडे, अरे किती तास थांबायचं इथे. कशासाठी गेलो तीर्थयात्रेला आपण? देवाच्या दर्शनासाठी. मग थांबायला नको का? 2 तास लाईन आहे, उभे राहा, नामस्मरण करत जा. शिवचिदंबर शिवचिदंबर शिवचिदंबर. श्रीशैलला मल्लिकार्जुन पाहण्यासाठी जातोय, तिरुपतीला व्यंकटरमणाला पाहायला जातोय, बालाजीला, उभे राहा लाईनीमध्ये. शिवचिदंबर शिवचिदंबर शिवचिदंबर. नाही, तिथे फोन काढायचं पर्समधून आणि बोलायचं, अरे बापरे 2 तास उभं राहावं लागेल रे, काय करू आता? ते ऑनलाईन तिकीट काढलंच नाहीये तू. शॉर्टकटमध्ये भगवंताचं दर्शन हवंय आम्हाला. म्हणून ते काय म्हणतात, बळेची दरीला देह अहंभाव. अहंभाव आहे हे. आमच्याकडे पैसा आहे, सिनियर सिटीजन आहे, चालायला होत नाही, मान्य केलं. पण आपल्याला काय झालंय, देवाने 2 हातपाय दिले, डोळे शाबूत दिले, तरी शॉर्टकटमध्ये जाऊन 300 रुपये 500 रुपये देऊन शॉर्टकटमध्ये दर्शन कर लेंगे. शॉर्टकट में ही फिर वो हमको फल देगा. काय हे? आपण कशासाठी जातोय तीर्थयात्रेला आपल्याला माहीतच नाही. म्हणून ते म्हणतात नुसतं मिरवणूक होणार आहे ते. हृदयी तो देव, देव कुठे आहे? कुठे आहे चिदंबर? आपल्या हृदयात वसलेला आहे. हृदयात वसलेला देवला पाहिलं नाही, उगाचच मन काय करतोय, फिरतोय, कुणाला घेऊन? देहाला घेऊन फिरतोय, सर्व ठिकाणी फिरतोय. आज ह्या तीर्थयात्रेला जा, उद्या त्या तीर्थयात्रेला जा,
पंढरपूरला जा, श्रीशैलला जा, रामेश्वरला जा, काशीला जा, काय झालं त्याचा उपयोग? सृष्टीवरी फिरे नाना तीर्थे स्नाने, नाना तीर्थ स्थान फिरलो. लिस्ट सांगणार आपण, अरे जिंदगी में मैंने सब तीर्थ यात्रा कर लिया है, पर क्या हुआ उसका फायदा? कोरडेचे कोरडे राहिलोत आपण. तीर्थयात्रा देहाला बुडवलं गंगेमध्ये, पण मनाला बुडवलंच नाही आपण. एक भजन मध्ये सांगतात, धोना था मन भूल गया तू, धोता रहा तन मल मल के, घर का ईश्वर भूल गया तू, धोता तीरथ करता चल चल के. आज ये तीरथ गए, कल वो तीरथ गए. धो रहे हैं किसको? तन को धो रहे हैं. ले लगाओ साबुन, लाइफ बॉय लगाया, फिर मैसूर सैंडल लगाया, सब साबुन लगाया, लेकिन मन को धोना भूली गए. मन कोरडाचा कोरडा पाषाणच राहिला. मन द्रवित झाले पाहिजे, अंतःकरण शुद्ध झाला पाहिजे, अंतःकरण काय पिळवटून आलं पाहिजे. अरे देवा चिदंबरा, तुझं दर्शन झालं नाही रे मला. एवढे तीर्थे फिरलो आजपर्यंत, तुझं दर्शन झालं नाही अजून. तर तो चिदंबर कुठे आहे? आपल्या हृदयातच वसलेला आहे, त्याला ओळखलं नाही. हिंडी तीर्थ काशी भ्रमित असे, का भ्रमात आहे रे मना? उगाचच भ्रम करतोय तू, फिरतोय फिरतोय फिरतोय. नवे शुद्ध मन कदा काळी. मन तुझं शुद्ध नाहीये, अहंभाव धरलेला आहे. मी माझं अहंभावाने जातोय तीर्थयात्रेला सुद्धा. तीर्थयात्रेचा निज प्रयोजन काय झालं पाहिजे? मला चिदंबर भेटलं पाहिजे, मला दत्तात्रय भेटलं पाहिजे, मला कृष्ण भेटला पाहिजे. द्वारकाला गेलोय, मला कृष्ण भेटला पाहिजे, मला केदारनाथमध्ये केदारा भेटला पाहिजे. हा आपलं नाहीच आहे उद्देश. आपण नुसतं एक टाइमपास, किंवा मनाला घरी बसून बसून कंटाळा येतो, तर चला कुणी बोलवलं, चला हो आपण जाऊया, चला तीर्थयात्रेला. तीर्थयात्रेचा निज प्रयोजन, माझं निज हित त्या कशात आहे? चिदंबराच्या प्राप्तीमध्ये आहे. तो मला मिळालाच पाहिजे. म्हणून म्हणतात, सृष्टीवरी फिरे नाना तीर्थस्थाने, नवे शुद्ध मन कदा काळी. चिदंबरदास म्हणे, तो भोपळा तीर्थी बुडविला कडूर आहे. भोपळाला तीर्थामध्ये घेऊन गेलो, बुडवलं त्याला पाण्यात, पाण्यावरती तरंगतोय, बुडालाच नाही तो. कडूचा कडूच राहिला, म्हणजे अहमपणा गेलाच नाही. तीर्थयात्रेचा उद्देश काय आहे? गंगामध्ये जाऊन बुडी मारलं तर म्हणतो हमारे सारे पाप धुल जाएंगे. कहाँ धुल गए हमारे पाप? मन तो वैसे ही अशुद्ध है, फिर से वही आते हैं, वही कर्म करते हैं, फिर से वही गाली गलोच करना, अपमान करना, लोभ रखना, दुसरों से जलन करना, कुढन करना, असूय ठेवणे, परत तेच करतोय आपण. एकदा गंगामध्ये बुडालो, गंगे मातेने सर्व काही आपलं विकार घेतलंय, म्हणजे कसं झालं पाहिजे? मन द्रवित झालं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे, सूक्ष्म झालं पाहिजे. झालंय का अजून आपलं? नाही झालंय आपल्याला. चिदंबर भेटलाय का हृदयी? नाही भेटलंय अजून. म्हणून अजून आपण फिरतोय फिरतोय फिरतोय. म्हणतात ते तीर्थी बुडविला कडूर आहे. तीर्थात बुडवलं 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 तरी सुद्धा अंतरंगाने अहंभाव धरून कोरडाचा कोरडाच राहतो. म्हणून तीर्थयात्रेच्या निमित्ताने कशाला भ्रमण करतो रे जीवा, असं राजाराम महाराज आपल्याला बोध करतात मनाला. त्यापेक्षा अंतरीचा देव तू ओळख. ओळख कुठे आहे चिदंबरा? तुझ्या आतमध्ये वसलेला आहे तो. हृदयस्थ कुठस्थ चैतन्याला ओळख रे बाबा. तुझ्या आतमध्ये बसलेला आहे, त्याला ओळखून मग तू तीर्थयात्रेला जा. एकदा का त्याला आपण ओळखलं, हृदयात बसलेला आहे, मग आपण तीर्थयात्रेला गेलो, सर्वत्र आपल्याला चिदंबरमयच दिसणार आहे. चिदंबर स्वरूप सर्वत्र काय दिसणार आहे आपल्याला? सर्व सृष्टी चिदंबरमय दिसणार. तेव्हा आपण कसं जाणार? आनंदाने जाणार. हे कटकट कुटकुट नाही करणार. अरे गेलो होतो तिकडे, रूमच मिळालं नाही, गेलो होतो तिथे त्या महाप्रसाद बरोबर झालंच नव्हतं. महाप्रसाद महाप्रसाद असतो, त्याला टीका टिप्पणी नावं बोटू ठेवू नये. भजनाला कुणाकडे जातो आपण, तर काय करावं? भजनाचा प्रसाद चिदंबराचा प्रसाद आहे. प्रसादाला नावं बोटं ठेवायचं असतं का? आल्यावरती आपण त्याचीच मोठी आपण सुरू करतो, पिटारा ओपन करतो आणि सुरू. तिथे गेलो होतो भजनाला, तिथे हे व्यवस्थित नव्हतं,
ते व्यवस्थित नव्हतं. जेवण छान नव्हतं. अरे जेवण चिदंबराचा प्रसाद आहे. त्याला एवढं नाव-बोटं ठेवलं तर चालेल का आपल्याला? म्हणून ते म्हणतात काही फायदा नाही अशा तीर्थयात्रेने केलं की काय 100 करा की 1000 तीर्थयात्रा करा. मन अशुद्ध असेल, मन अशा गोष्टी अवाच्य शब्द, अमंगळ, अभद्र शब्द बोललो, तर त्याचा काय उपयोग होणार आहे? तो कोरडाचा कोरडाच राहणार आहे. तो द्रवित होणार नाही. मन द्रवित झालं पाहिजे. गंगेचं पाणी मनामध्ये गेलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मनाला धुवावं लागेल. कशाने? नामस्मरणरूपी जलाने आपल्याला ते मन स्वच्छ धुवून काढावं लागेल. अंतःकरण स्वच्छ झालं, तिथे येऊन चिदंबराला ठाण मांडून बसायला वेळ लागणार नाहीये. पळून धावत येणार आहे तो. भक्तासाठी तो हपापलेला असतो तो. अरे मी कधी जातो याच्याकडे, हा मला मोकळा द्वार उघडून देत नाहीये. तो बाहेरच उभा राहतो आपल्या हृदयाच्या बाहेर उभा राहून टक 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 आवाज करत असतो. अरे मी आहे उभा बाहेर, मला आतमध्ये यायला जागा दे रे. आतमध्ये सर्व काही विकार, जगत सगळं बसवून घेतलेलं आहे. त्याला काढून बाहेर स्वच्छ करून आतमध्ये त्याला जागा दिली पाहिजे. मग चिदंबर एकदा ठाण मांडलं इथे, तर नुसतं भक्तीचं काय होणार आहे? पूर येणार आहे तिकडे. मन द्रवित होऊन डोळ्यातून पाणी, नुसतं पाणी येत राहणार आहे चिदंबराच्या नामाने. चिदंबरा असं म्हटलं तरी डोळ्याने पाणी येणार आहे हो. असं आपण भक्ती करूया आणि सद्गुरू राजाराम महाराजांना आणि स्वामींना शरण जाऊया. मग ते आपल्याला नक्कीच याच जन्मी आपल्याला वाट मोकळी करून देतील. लोकाः समस्ता लोकाः समस्ता सुखिनो भवन्तु. जय चिदंबर.